आधी नियोजन केलं होतं म्हणजे 153 टनाचा जो त्याचा म्हणजे 152.80 टनाचा जो त्याचा हायेस्ट निघाला, त्यामध्ये सगळ्यात पहिला त्यानं 3 वर्षापूर्वी ते जमिनीची तयारीचं काम चालू केलं होतं. म्हणजे जे आधीचं पीक होतं त्याचं, तर आपल्याला पुढं जाऊन उत्पादन जास्त घ्यायचं आहे यासाठी त्यांनी केळीच्या पिकाची निवड केली होती. मग हिरवळीचं त्या केळीचं पीक करायच्या आधी हरभऱ्याचं पीक केलं. हरभऱ्याचं पीक काढून झाल्यानंतर हिरवळीचं पीक केलं म्हणजे ढेलचा केला. ढेलच्या जमिनीत काढल्यानंतर केळीचं तिथं पीक केलं त्यानं. केळीचं ह्या 2 वर्षामध्ये त्यानं त्यातला एकही तुकडा बाहेर नेऊन कुठं हे केलेलं नाही. म्हणजे केळीची खूट जे पानं काय जे होते ते संपूर्ण त्याच जमिनीत टाकले, तिथंच कुजवली. अशा पद्धतीने जमिनीसाठी सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी त्यानं ते प्रयत्न केले होते. आणि त्याच्यानंतर केळीचं पीक निघाल्यानंतर ढेलच्याचं पीक केलं आणि त्यानं 8 फुटावर ते केलं होतं. 8 फुटाचं नियोजन होतं. म्हणजे 8 फुटी करताना बी त्यानं कसं केलं होतं, 4-4 फुटी सरी सोडून नियोजन केलं होतं. आणि 4 फुटी सरी सोडताना एकाडेक सरीमध्ये ऊसाची रोपांची लागण केली 8x1 वर. आणि मध्ये जी 4 फुटाची सरी होती त्यामध्ये त्यांनी तागाचं पीक केलं होतं. आणि तेच नंतर उपडून त्यांनी ह्याच्या वेळेला बाळभरणीच्या वेळेला ते काढलं त्यांनी. अशा पद्धतीने ते नियोजन केलं होतं. म्हणजे काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं त्यानं काय काम केलं की जमिनीची जी तयारी आहे ह्या जमिनीच्या तयारीवर त्यानं आधी चांगलं लक्ष दिलं. कारण केळीचे ते जे अवशेष होते 2 वर्षातले एकरी जवळपास 30 ते 40 टन अवशेष होता केळीचा, तो सगळा त्यानं जमिनीत घातला. त्यामुळे जमिनीला सेंद्रिय खत किती प्रमाणात तिथे मिळालं ह्या गोष्टीचा तुम्हाला एक अंदाज येईल. ही सगळ्यात महत्त्वाचं त्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर परत आपल्या शिफारशी जे आपण डोसेस सांगतो त्या हिशोबानं 15व्या दिवशी पहिला डोस दिला, त्यानंतर नत्राचा डोस, त्याच्यानंतर एक 20 दिवसाच्या अंतराने नत्राचा डोस दिला होता. सर्वसाधारण 60 दिवसाच्या आसपास दुसरा डोस म्हणजे तिसरा डोस पडला, तो माती आड करून दिला होता. त्यावेळी जेटाकोंब मोडलं होतं. 90 दिवसाच्या आसपास पक्की भरणी झाली, 120 दिवसाच्या आसपास पक्की भरणी झाली होती. त्याच्यानंतर त्यानं 2 खतांचे डोसेस माती आड करून दिले होते. म्हणजे काही पक्की भरणी झाल्यानंतर एक 45 दिवसानंतर पाचट काढलं होतं. पाचट काढताना एक खताचा डोस दिला होता त्यांनी आणि त्याच्यानंतर आणखी एक खताचा डोस दिला होता दुसऱ्यांदा पाचट काढताना. आणि त्याच्यानंतर पूर्ण जे नियोजन होतं ते संपूर्ण सगळं ड्रिपच्या खतांचं नियोजन केलं होतं. ह्यात काय की म्हणजे माती परीक्षण केलेलं नव्हतं, त्यामुळं जे काय खतांचे डोसेस दिले जनरल डोसेस दिले. त्यात जर आणि पण माती परीक्षण जर व्यवस्थित केलं असतं तर आणि आपण शिफारशीनुसार म्हणजे काय आपल्याला गरजेचं आहे ह्यानुसार आपल्याला तिथं माती खतांचं नियोजन करता आलं शकतं. पण त्यानंतर पण म्हणजे जनरलच्या ह्या खतांचं नियोजन केलं होतं. पण नंतर जे आपला ते चौथा डोस पाचट काढता दुसऱ्यांदा पाचट काढल्यानंतर जो डोस पडला त्याच्यानंतर 1.5 महिन्यानंतर म्हणजे सर्वसाधारण हा कधी एप्रिल-मेच्या आसपास त्यानं मग ड्रिपच्या खतांचं नियोजन केलं होतं. ती जमीन जी होती ती माळ अंगाची जमीन होती. हां, आणि आठवड्यातनं त्या जमिनीला फक्त 8 तासच पाणी होतं. म्हणजे दिवसाला फक्त 1 तास पाणी मिळत होतं. 8 फुटी सरीवर लागवड होती. त्या डबल लॅटरल होतं उसाला, त्यामुळे दोन्हीकडच्या बाजूला वरच्या बाजूला लॅटरल ठेवली होती. 1-1 तासाचं रोजचं पाणी मिळत होतं त्या जमिनीला. अशा पद्धतीनं होतं. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या किटचा त्यानं वापर पूर्ण व्यवस्थित केला होता. रिकव्हरच्या 3 फवारण्या झाल्या होत्या आणि टोटल मास्टर केनच्या 8 फवारण्या झाल्या होत्या. 11. किती महिन्याचा ऊस होता ते? तोडणी झाली त्यावेळेला जवळपास 18 महिन्याचा ऊस होता. 8 साली ऊस होता. किती कांड्यावर गेलता ते? जवळपास 49 ते 53 कांडीवर होता. पाण्याची पाणी व्यवस्थापन कसं करायचं त्या प्लॉटला? तुमच्या प्लॉटला आता आपली काळी खोल जमीन आहे बरोबर, 2.5 फुटा जास्त खोल नाही.